थंबनेल बघून तुम्ही नक्की एक्साइटेड झालाच असणार, कारण छावा चित्रपटाने भारतात जो धुमाकूळ घातला होता, त्यानंतर जर छावा 2 आला तर काय राडा होईल हे तर तुम्हाला माहितीच आहे. मराठमोळा लक्ष्मण उतेकर यांचं डिरेक्शन आणि विकी कौशलने साकारलेले दमदार छत्रपती संभाजी महाराज अख्ख्या भारताला या चित्रपटाने वेड लावलं होतं. पण आता या ऑल टाइम ब्लॉकबस्टर नंतर उतेकर आणि कौशल पुन्हा एक हिस्ट्रिकल पिरियड ड्रामा चित्रपटासाठी एकत्र येत आहेत आणि तो आहे छावा 2. आता तुम्ही म्हणाल की शंभूराजांच्या मूवीचा सिक्वल कसा काय येऊ शकतो, पण हा सिक्वल असणार आहे शंभूराजांचा छावा, छत्रपती शाहू महाराज यांचा. बी टाउन पासून इतिहास संशोधक मंडळी आणि शिवभक्तांमध्ये सगळीकडे फक्त एकच चर्चा रंगली की शाहू महाराजांवर एक भव्य दिव्य चित्रपट येतोय आणि खरं तर आलाही पाहिजे. कारण आपण अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांवर कित्येक चित्रपट पाहिले, पण ज्यांच्या कालखंडात मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा उत्तर हिंदुस्थानात पोहोचल्या, त्या शाहू महाराजांचा इतिहास सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि हाच इतिहास उजेडात आणण्यासाठी सध्या विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर धडपड करत आहेत. सध्या विकी कौशल त्याच्या लव्ह अँड वॉर आणि महाअवतार या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण उतेकर त्यांच्या इठा या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. इठा हा प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा बायोपिक आहे आणि यामध्ये श्रद्धा कपूर त्यांची भूमिका साकारते. पण कौशल आणि उतेकर यांच्यामध्ये छावाच्या सिक्वलला घेऊन पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे आणि तो छत्रपती शाहू महाराज यांच्याच जीवनावर असेल असं कन्फर्म असल्याचं सांगितलं जातं. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 1682चा. 1689 साली जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केली, त्यानंतर महाराणी येसुबाई यांच्यासह बाल शाहू महाराजांनी औरंगजेबाने कैद करून घेतलं. ते जवळपास 18 वर्ष कैदेत होते. 1707 साली जेव्हा त्यांची सुटका करण्यात आली, तेव्हा त्यांचं वय 25 वर्ष होतं आणि सुटल्यानंतर आपल्या मातृभूमीत परतून त्यांनी शंभूराजांच्या हत्येचाही बदला घेतला आणि आपल्या मुत्सद्देगिरीने मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा उत्तरेत पोहोचवल्या. त्यामुळे हा इतिहास सगळ्यांसाठी खुला जरी असला तरी काहींसाठी अपरिचितच आहे. त्यामुळे यावर एक भव्य दिव्य चित्रपट आलाच पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे. बरं, या चित्रपटात छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका विकी कौशलच साकारते असं म्हटलं जाते. त्याने ज्याप्रमाणे शंभूराजांच्या भूमिकेला न्याय दिला, त्याचप्रमाणे शाहू महाराजांची भूमिका देखील तो उत्तमरित्या साकारेल असं सगळ्यांना वाटतं. बरं, अजूनही याची अधिकृत घोषणा मेकर्सनी केली नाहीये, पण जशा चर्चा सुरू आहेत त्यानुसार तर हा बायोपिक फिक्सच आहे. छावाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींचा गल्ला जमवला होता. आता जर छावा 2 आला तर काय धुमाकूळ घालेल विचार करा. बॉलिवूड विश्वातील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.